कशी वाटते तुम्हाला ही कोथिंबीर वडी? तर अगदी साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात अगोदर तर या कोथिंबीर वडीचं साहित्य बघूयात. 2 मोठ्या जुड्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहेत. निवडून स्वच्छ धुवून ही कोथिंबीर थोडीशी सुकवून ही कोथिंबीर घेतलेली आहे. मोठे 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. जिरे घेतलेले आहेत. ओवा थोडासा घेतला आहे. लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ, त्यानंतर हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचा तिखटपणा बघून मिरची घ्यायची आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 वाट्या या ठिकाणी माझी कोथिंबीर होती, तर 1 वाटी त्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर डाळीच्या पिठाचं असं बॅटर बनवून घेतले. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिली असेल. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये जिरे, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली. आता सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. आपण जे काही तीळ घेतलेले आहेत, त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, सगळं काही ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. परतलं गेलं की लगेचच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अगदी छान भाजी, जशी आपली शेपूची भाजी जशी पाहिल्यानंतर वाटतं ना खूप जास्त भाजी झाली आहे, तर तसंच या ठिकाणी वाटतं. पण जसजसं त्याच्यामधला ओलावा कमी होईल तसतसं तुम्ही बघू शकता की अगदी थोडी इथं आपली ही भाजी तयार होते. आता याच्यामध्ये काय केलं मी, तर आपण डाळीचं जे पीठ होतं घेतलेलं, तर ते डाळीचं पिठाचं मिश्रण या ठिकाणी घालून घेतले. छानसा घट्टसर असा गोळा बनवून झाला की एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. थापल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी मस्त अशा वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. उकडायचं वगैरे या ठिकाणी टेन्शन राहत नाही. 10 ते 15 मिनटात रेसिपी बनवून तयार होते आणि वड्यासुद्धा तुम्ही बघू शकताय खूप छान होतात. फक्त इथं एक काळजी घ्यायची की कोथिंबीर अगदी बारीक कट करून घ्यायची आहे, नाहीतर त्याचे धागे जर राहिले तर थोडीशी वडी कट होण्याची शक्यता असते. तर इथं मस्त छान अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. सगळ्या वड्या मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकताय किती छान वड्या झालेल्या आहेत. आता ह्याचा थिकनेस तुम्ही जाड केला, अजून वाढवला तरी चालेल. तर इथं सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता. तर मी या ठिकाणी सगळ्या वड्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.